मागील अनेक वर्षांच्या इतिहासात यावर्षी मे महिन्यात तुफान झालेला पाऊस आणि त्या पावसामुळे अगदी जून महिन्यासारखे खळाळत वाहणारे नदी नाले, ओढे, हिरवागार झालेला निसर्ग, या सगळ्या गोष्टी यावर्षी अगदी मे महिन्याच्या सुट्टीतच पाहायला मिळाल्या. म्हणजे इतर वेळी आम्ही जूनमध्ये हे सगळं पाहायला कोकणात येणार आहे, यावर्षी मे महिन्याच्या सुट्टीतच आम्हाला ही सुविधा कदाचित निसर्गाने उपलब्ध करून दिली. मी आलो आहे चुना कोलवण येथील धबधब्यावर. चुना कोलवण येथील धबधबा खरोखरच दरवर्षी आम्ही पाहायला येत असतो, परंतु ते जून महिन्यात असतं. यावर्षी मे महिन्यातच पाणी खळाळत व्हायला लागलेलं आहे. तर मे महिन्यातला हा धबधबा किती पाणी आहे किंवा त्याचा अंदाज घ्यायला म्हणून आम्ही यावेळी ही पहिली ट्रिप इथे मारतो आहे. चला तर मग पाहूया आजूबाजूच्या निसर्गासहित हा धबधबा कसा दिसतोय. येऊन पोचलो आहे सवतकडा धबधब्याच्या इथे. हा डोंगर उतरून खाली गेल्यानंतर दर्शन घडेल ते सवतकडा धबधब्याचे, पण तत्पूर्वी हा डोंगर उतरणं थोडंसं कठीण वाटतंय, कारण अजून म्हणावी तशी वर्दळ इथून चालू झालेली नाही आहे. तरी देखील पाहूया आपण इथली उतरण कशी आहे. परंतु उतरणीनंतर, कठीण उतरणीनंतर इथलं जे दर्शन आहे ते खरोखरच विहंगम असणार आहे, अगदी मनाला खुश करणारं असणार आहे. तितकीशी गर्दी आज जाणवत नाही आहे, मात्र खाली गेल्यानंतर कळेल की किती लोक आहेत. पुढे मग जून जुलैपासून या धबधब्यावर गर्दी वाढायला लागते. थोडीशी चढण, लक्षपूर्वक खाली उतरलं तर तितकासा त्रास जाणवत नाही. मात्र हा धबधबा अतिशय सुंदर आहे. अनेक जण इथे येऊन गेलेले आहेत. आम्ही देखील अनेक वेळा इथे येऊन गेलेलो आहोत. चुना कोलवण येथील सवतकडा धबधबा उन्हाळ्यात अगदी मे महिन्यात देखील खळखळत वाहायला लागलेला आहे. मे महिन्यात जिथे पाण्याचं दुर्भिक्ष असतं तिथे यावर्षी पावसाने अगदी 15 मेपासून जी काही सुरुवात केली होती त्यानंतर आता कुठे थोडासा थांबलेला आहे. मात्र या 10-12 दिवसाच्या अंतरामध्ये एवढा पाऊस लागून गेलेला आहे की अगदी विदर्भातील धरणं देखील ओव्हरफ्लो झालेली आहेत. तिकडे देखील महापूर आलेले आहेत. मग कोकणात तर काय विचारूच नका. कोकणातले सगळे नदी नाले ओढे
सगळे अगदी खळाळत व्हायला लागलेले आहेत। त्याचंच हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चुना कोळवण येथील सवतकडा धबधबा। आपल्याला पाठीमागे दिसत असेल एक सुंदर चित्र आणि ते सुंदर चित्र आहे सवतकडा धबधब्याचं। या धबधब्याखाली भिजत पोहत आम्ही येथेच आनंद लुटला। मात्र कॅमेराला पाणी लागेल या भीतीने व्हिडिओ करता आले नाही। या धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाला जपलं, काळजी घेतली तर हा आनंद खरोखरच एक वेगळं समाधान देऊन जातो। ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।